सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रिलेशन. प्रियनो, बायबल आम्हाला सांगतं फिलिपियाचं पुस्तक 2रा अध्याय. जर सचिन दादा येते, फिलिपियराचं 2रं पत्र, जर पहिलं वचन मी निघलं असेल तर वाचा ब्रदर. फिलिपियर 2:1 या इथे सचिन दादा इथे. हां, फिलिपियर 2:1 वाचा. हां, यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सात्वन, आत्म्याची काही सहभागिता. काय 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 आता वाचा, ते वाचलं शेवटचं तुम्ही. आत्म्याची काही सहभागिता, आत्म्याची काही सहभागिता. वाचा वाचा पुढचं. काही कळकवा, काही कळवळा व करुणा ही जर आहे. येस, तर वचन काय सांगतं, ह्यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीची काही सांत्वन आणि आत्म्याची काही सहभागिता. आपण सर्वजण म्हणूया आत्म्याची काही सहभागिता. आत्म्याची काही सहभागिता. आत्म्याची काही सहभागिता. काही सहभागिता. प्रियानो, पवित्र आत्म्यावर जो नातेसंबंध आम्ही ठेवतो त्यावेळी सहभागिता, आम्ही फेलोशिप विथ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याबरोबर आम्हाला सहभागिता ठेवायला पाहिजे. आज इथं सचिन दादा आहेत, हां, यांची माझी ओळखच नाही. आता असं विचार करूया, आता सध्या आम्ही वेगवेगळी माणसं आहोत. हे भेटले मला रस्त्यामध्ये. हां, अहो तुम्ही कोण आहात? मी पास्टर आहे. हां, मी पण पास्टर आहे, मी पण सेवा करतो. झालं, आमचं बोलणं झालं. आणि मग आता काय करायचं आहे, मला ह्यांच्यावर नातेसंबंध काय करायचे आहेत, घट्ट करायचे आहेत. हां, मग ही व्यक्ती काय करते, मला फोन करते दुसऱ्या दिवशी. अरे होय, ते ब्रदर भेटलेले, त्यांना फोन लावतो. हां, यांचा फोन येतो, मी उचलत नाही. मग हिने मला व्हॉट्सअपवर मेसेज करतात, तो मी उचलत नाही. फेसबुकवर काही प्रतिक्रिया देतात, त्या मी पाहत नाही. भेटण्याचा प्रयत्न करतात, घरी येतात आणि मग घरी मी सांगतोय कोण आलं तर सांगा, कोण आले. हां हां, ते सचिन म्हणून कोणतं आलेत. नाही नाही म्हणून सांगा त्यांना, मी प्रार्थनेत आहे, मी आज भेटणार नाही, फोन करतो म्हणून सांगा. मी त्यांना घालवून देतो. जर मला ह्यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित करायचे आहे, मला यांना फेलोशिप द्यायला पाहिजे काय नाही द्यायला पाहिजे? काय करायला पाहिजे ब्रदर? द्यायला पाहिजे. ह्या व्यक्तीवर मला मैत्रीचं नातं घट्ट करायचं आहे, पण मला ह्यांना वेळ द्यायचा नाही. ह्यांनी फोन केला तर मी उचलत नाही, ह्यांनी व्हॉट्सअपवर SMS केला तरी मी उचलत नाही. मात्र मला ह्यांची काय पाहिजे आहे, मैत्रीचे संबंध पाहिजे आहेत. म्हणजे मला जावं पाहिजे तो ह्यांनी यायचं, बाकीच्या वेळी मी काय करणार, ह्यांना विचारणार पण नाही. प्रियानो, पवित्र आत्मा आमची जी फेलोशिप आहे, फेलोशिप विथ होली स्पिरिट. सचिन दादाशी जर मैत्रीचं नातं आम्हाला घट्ट करायचं आहे, कोणत्याही प्रकारे ते मला संपर्क करतील, फोनच्या द्वारे असू दे, प्रत्यक्षात येतील, व्हॉट्सअपच्या द्वारे, फेसबुकच्या द्वारे ते मला प्रतिक्रिया देतील, तर मला त्यांच्यावर सहभागिता द्यायची आहे. मला त्यांना काय करायचं आहे, सहभागिता द्यायची आहे. थँक्यू सचिन दादा. येस, तसंच प्रियानो, आम्हाला पवित्र आत्म्याबरोबर जर आम्ही सहभागिता देणार नाही, पवित्र आत्म्याबरोबर जर आम्ही फेलोशिप नाही करणार, तर आम्ही पवित्र आत्म्यामध्ये कसं वाढणार हो? कसं वाढणार? काय दुसरा पर्याय आहे का? मी पवित्र आत्म्याला संपर्कच ठेवणार नाही. पवित्र आत्म्याचं मी काय केलं तर ऐकणार नाही. पवित्र आत्मा सांगतो क्षमा कर म्हणून, मग मी काय करू? मला क्षमा करायची नसते. हालेलुया. आम्हाला जर प्रियानो पवित्र आत्म्याबरोबर जर नातं संबंधित करायचं आहे, नातं घट्ट करायचं आहे, जोपर्यंत आम्ही नातं घट्ट नाही करणार तोपर्यंत आम्ही पवित्र आत्म्यामध्ये वाढणार नाही. संत पौल म्हणत होता, तुम्ही बुद्धीच्या सामर्थ्यानं प्रार्थना करा आणि आत्म्याच्या सामर्थ्यानं प्रार्थना करा. तुम्ही बुद्धीच्या साहाय्याने स्तोत्रे गा आणि आत्म्याच्या साहाय्याने देखील स्तोत्रे गा. आत्म्याच्या साहाय्यानं. तेव्हाच वचन सांगतं, बलाने नाही. काय होते गाणं आहे, बलाने नाही, पराक्रमाने नाही, माझ्या मनाने नाही, माझ्या धनाने नाही, तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होते देवा, तुझ्या आत्म्याने चमत्कार होतो देवा. कशाने होतो? आत्म्याने चमत्कार. हो, माझं सामर्थ्य नव्हतं, मला सामर्थ्य देणारा पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चमत्कार होतो. सुंदर गीताचे बोल आहेत, तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस जाते. प्रियानो, या ठिकाणी जर पवित्र आत्म्याच्या संबंध जर आम्ही घट्ट केले नाही, त्याच्याजवळ फेलोशिप जर दिली नाही, त्याची सहभागितेमध्ये जर आम्ही गेलो नाही, तर पवित्र आत्म्यामध्ये आम्ही वाढणार नाही. पवित्र आत्म्यामध्ये जर वाढायचा दुसरी गोष्ट आहे फेलोशिप विथ द होली स्पिरिट. आपण सर्वजण म्हणूया फेलोशिप
विथ द होली स्पिरिट, सहभागिता देवाच्या पवित्र आत्म्याबरोबर, सहभागिता देवाच्या पवित्र आत्म्याबरोबर. प्रिय आम्हाला नातेसंबंध जर घट्ट करायचे तर सहभागिता महत्त्वाचं आहे. लोकांना भेटणं, जर त्याच्याशी नातेसंबंध जोडायचे आहेत तर आम्हाला त्यांच्याशी सहभागिता देणं खूप गरजेचं आहे. मग जर पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला जर वाढायचं आहे तर आमचं नातेसंबंध त्याच्यावर नसतील तर चालेल का हो? नातेसंबंध नाहीच आहेत. नातेसंबंध मला ठेवायचे नाहीत, परंतु मला वाढायचं आहे. हे काय झालं? वन वे ट्रॅक झाला, वन वे ट्रॅक झाला. प्रियानो, आज आम्हाला पवित्र आत्म्याबरोबर देवबाप सांगत आहे की नातेसंबंध तुम्ही घट्ट करा, मजबूत करा, मजबूत करा. नातेसंबंध नुसतं घट्ट करायचे नाहीत तर पवित्र आत्म्याचं देखील आम्ही ऐकायचं आहे. पवित्र आत्म्याचं देखील आम्हाला ऐकायचं आहे. पवित्र आत्मा आम्हाला सांगतो, ज्यावेळी आम्ही फेलोशिप ठेवतो त्यावेळी ती समोरची व्यक्ती काहीतरी आम्हाला सांगत असते, काहीतरी ती व्यक्ती आम्हाला सांगत असते, त्या व्यक्तीचं आम्हाला ऐकायचं आहे. आणि जर आम्ही ऐकत नाही तर आमचं नातं कसं राहणार हो? सचिन दादा या, आपलं मैत्रीचं नातं आपल्याला घट्ट करायचं आहे, पण तुम्ही यायचं माझ्याजवळ, एक शब्द काढायचा नाही, तोंडाला चांगली चिकटपट्टी लावून आला तरी चालते, माझं ऐकायचं आणि तुम्ही जायचं. मात्र तुम्ही माझे मित्र आहात. दुसऱ्या दिवशी सचिन दादा आलेत, हो तुम्ही काय बोलू नका, मी सांगतो ऐका. आणि परत तेच सांगणार मी त्यांना, तुम्ही काय बोलू नका, पण तुमच्याशी मला मैत्रीचं नातं. सचिन दादा तिसऱ्या दिवशी येईल काय? येशील का हो? हो तुम्ही बोलायचं नाही बघा तिसऱ्या दिवशी, पण मीच बोलणार. सचिन दादा येतं, सचिन दादा माझा फोन ब्लॅकलिस्टर लागतील, करू दे फोन, मग सांगतो याला म्हणतील. आम्हाला नातेसंबंध महत्त्वाचा आहे. प्रियानो, चालेल का हो करून? फेसबुकचे लोक सांगा किंवा व्हिडिओची जे पाहणारे लोक तुम्ही मला फोन करून सांगू शकता, असं चालेल का हो? मैत्रीचं नातं घट्ट करायचं आहे, परंतु चालेल का असं? होय तसं चालेल म्हणतात काही लोक. येस काय नो? पवित्र आत्म्याबरोबर आम्हाला संबंध ठेवायचे नाही आहेत, मात्र मैत्रीचं नातं घट्ट करायचं आहे, असं चालेल? प्रियानो, जर आम्हाला पवित्र आत्म्यावर नातेसंबंध ठेवायचे आहेत तर त्याच्या ऐकायला देखील पाहिजे, त्याच्याशी संभाषण करायला पाहिजे. आणि जर आम्ही काही ऐकणार नाही किंवा काहीच त्याच्यावर फेलोशिप ठेवणार नाही तर आम्ही वाढणार नाही. दुसरा काय पर्याय आहे का हो? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता किंवा इथं कोणी बसला असतील तर मला सांगा की ब्रदर का हरकत नाही, मैत्रीणचं नातं किंवा पवित्र आत्म्यावर नातेसंबंध नसलं तर चालतं, पण आमच्याकडे हे वचन आहे, देवानं मला हे प्रकटीकरण दिले, असं काय आहे का हो? का आहे कुणाला असं? नातेसंबंध पाहिजेत ना? येस, नातेसंबंध काय पाहिजेत? घट्ट पाहिजेत. आणि प्रियानो, काही लोक महत्त्वाच्या कामासाठी काय करतात? एखादा मध्यस्थी घालतात. मध्यस्थी घालतात का घालतात? तर त्यांचं ते काम होऊ दे म्हणून. एखादी व्यक्ती बोलत असते, त्या व्यक्तीचा त्या व्यक्तींवर दुसऱ्या पुढच्या व्यक्तींवर प्रभाव पडत नाही. ती एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला घेऊन जाते, तुम्ही माझ्यावर चला, ही माझी अडचण आहे, हे माझं काम होऊ दे, तुम्ही माझ्या वतीनं मध्यस्थी करा. आणि ती व्यक्ती काय करते? मध्यस्थी घालतात. मोठं भांडण झालं तर काय करतात लोक? मध्यस्थी घालतात. चांगले वयस्कर माणसं ज्यांना माहीत आहे, ज्यांना अनुभव आहे, त्यांना मध्यस्थी घालतात. काही महत्त्वाची कामे करण्यासाठी लोक मध्यस्थी घालतात प्रियानो. आणि काही गोष्टीमधून मार्ग काढण्यासाठी देखील मध्यस्थीची गरज लागते या जगामध्ये. प्रियानो, माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि माझ्याकडं माझ्या मदत करण्यासाठी माझे जो 3 तरी असिस्टंट आहेत मला मदत करण्यासाठी बिझनेसमध्ये. आणि मग काही कामं होत नसतील, काही कामामध्ये त्यांना अडचण येते, मग ते काय करतात? ते मला सांगतात, सर तुम्ही त्या व्यक्तीशी बोला, ती व्यक्ती आमचं ऐकत नाही आहे, हे काम थांबलेलं आहे. ते मला येतात आणि मला सांगतात की हे काम होत नाही आमच्याकडनं आणि जरा तुम्ही लक्ष घाला. आणि ते काम त्या व्यक्तीला तुम्ही सांगा, तो कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही आहे, कामच करत नाही आहे, तो मुद्दाम करत आहे, आम्ही सांगितलं तर तो ऐकत नाही, तर तुम्ही सांगा. का हो? मला सांगाल ते सांगतात लोक. का सांगतात? कारण काही वेळा काय होतं, त्यांचा प्रभाव पडत नाही. काही वेळ भांडण असतं, काही वेळ काही गोष्टी असतात, जगिकरित्या लोक मध्यस्थी घालतात. का? तर त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडत नाही, प्रभाव त्यांच्यावर पडत नाही. मग प्रियानो, मी माझे जे असिस्टंट आहेत ते मला का सांगतात की तुम्ही जरा लक्ष घाला, तुम्ही जरा बोला, तुम्ही जरा ते बघा एखादं. कारण का? काही वेळा त्यांचा प्रभाव त्या ठिकाणी पडत नाही, म्हणून ते मला सांगतात की तुमचा प्रभाव पडू शकतो किंवा ते काम तुमच्या वतीनं होऊ शकतं. एखादी व्यक्ती मध्यस्थी घातली, त्या व्यक्तीचा प्रभाव त्या व्यक्तींवर पडू शकतो आणि ते काम होऊ शकतं, भांडण मिटू शकतं, वेगवेगळ्या गोष्टींमधून मार्ग निघू शकतो. आज प्रियानो आम्ही विचार करूया. तसंच प्रियानो, आपल्यावर पवित्र आत्म्याचा प्रभाव पडला पाहिजे व आम्ही त्याचं ऐकलं पाहिजे का? आमचा पवित्र आत्म्याचा प्रभाव पडला पाहिजे
काय आम्ही त्याचं ऐकतो? काय आमचाच प्रभाव पवित्र आत्म्यावर पडतो? पवित्र आत्मा फक्त संडेला ये, इतर दिवशी मला गरज नाही. आहे का कोण असं? येस म्हणा. पवित्र आत्मा मला तुझी आठवडाभर गरज नाही, रविवारी ये फक्त चालते, असं कोण आहे का? कमेंट्समध्ये लिहू शकता की पवित्र आत्माचं गरज मला 6 दिवस नाही, फक्त एकच दिवशी आहे. प्रियनो, पवित्र आत्म्याचा प्रभाव आमच्यावर पडतो का? पवित्र आत्मा आमच्यावर प्रभाव पाडतो का? ही गोष्ट मी करत आहे. पवित्र आत्म्याचा प्रभाव माझ्यावर पडत आहे का? हा जो मध्यस्थी आहे, येशू पित्याच्या आणि आमच्यामध्ये येशू ख्रिस्त पहिला मध्यस्थी आहे, आणि दुसरा जो मध्यस्थी आज पवित्र आत्मा आमच्या आणि पित्याच्या मध्ये मध्यस्थी करत आहे. आणि हा पवित्र आत्म्याचा प्रभाव आमच्या जीवनावर पडतो का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या व्यक्तीचा प्रभावच नाही तर ह्या व्यक्तीचा प्रभाव पडून आम्ही ऐकत आहोत का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रियानो, आपण सर्वजण आपण म्हणूया, आपण सर्वजण बोलूया. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, तो आमच्या आतमध्ये राहतो. आम्ही जिथं जाईल तिथं तो आहे. आम्ही चूक केली तिथं तो पवित्र आत्मा आहे. दुसरी गोष्ट पाहिलं की पवित्र आत्म्यावर आमचं नातेसंबंध रिलेशन पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, जर पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला वाढायचं असेल तर पवित्र आत्म्याचा प्रभाव आमच्यावर पडला पाहिजे आणि आम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. आपण सर्वजण म्हणूया, दोन वेळा आपण म्हणूया, पवित्र आत्म्याचा प्रभाव, पवित्र आत्म्याचा प्रभाव व पवित्र आत्म्याचे ऐकणे, व पवित्र आत्म्याचे ऐकणे. पवित्र आत्म्याचा प्रभाव, पवित्र आत्म्याचा प्रभाव व पवित्र आत्म्याचे ऐकणे. व पवित्र आत्म्याचे ऐकणे. पवित्र आत्म्याचा जर आमचा प्रभाव पडला नाही आणि जर आम्ही त्याचं ऐकलं नाही तर आम्ही पवित्र आत्म्यामध्ये कसं वाढणार? आहे काय पर्याय? असं काय पर्याय आहे? पवित्र आत्म्यानं माझ्यावर प्रभाव पाडायचा नाही, नाही म्हणजे नाही. काय आहे ऑप्शन? मी ऐकणार नाही पवित्र आत्म्याचं. आहे का ऑप्शन कोणाकडं? फेसबुकवाल्यांना आहे का? व्हिडिओवाल्यांकडे कोणाकडे आहे का? मला फोन करून सांगू शकता तुम्ही. पवित्र आत्म्याचा प्रभाव नसला तरी आम्हाला चालतो. पवित्र आत्म्याचा प्रभाव जर आमच्यावर पडत नसेल तर आम्ही पवित्र आत्म्यामध्ये कसं वाढणार आहोत? ज्यावेळी पवित्र आत्म्याचा प्रभाव आमच्या जीवनावर पडतो आणि ज्यावेळी त्याचा आम्ही ऐकतो त्यावेळीच आम्ही पवित्र आत्म्यामध्ये आम्ही वाढतो. एखादा जगिक व्यक्तींवर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मध्यस्थीचा काय होतो? प्रभाव पडतो आणि काम होतं. आणि मग ह्या मध्यस्थीचा ज्यावेळी आमच्या जीवनावर प्रभाव पडतो आणि त्या व्यक्तीचा आम्ही ह्या पवित्र आत्म्याचा आम्ही ऐकतो त्यावेळी आमचं जीवन अधिक पवित्र आत्म्यामध्ये सुखकर होत जातं. बायबलमध्ये एक उदाहरण आहे, फिलिप आणि हापशी शंड, त्याला कुशी शंड देखील म्हणलं जातं. प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय आणि 29 वचनपासून आपण पुढं वाचूया. 29 आणि 30 वचन आपण वाचूया. या ठिकाणी वचन देवाचं काय सांगतं आपण पाहूया. प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय आणि 29 आणि 30 वचन वाचा ब्रदर. हळू वाचा, तुमच्या मागणं मी वाचणार आहे. हां. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशाया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवले खेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिपाला आपल्याजवळ बसण्यास वर बोलवले. या ठिकाणी आम्ही पाहतो, सुरुवातच वचनाची आहे, तेव्हा पवित्र आत्म्याने त्याला सांगितले. कुणी सांगितले? पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं. काय सांगितलं? जा आणि त्याचा रथ गाठ. फिलिपावर प्रभाव पडला की नाही पडला? हो, जो फिलिप आहे त्या फिलिपावर पवित्र आत्म्याचा प्रभाव पडला. कशावर सांगू शकणार आम्ही? आत्म्याने त्याला सांगितलं, मग ते प्रभाव पडला का? ऐकलं का त्यानं? ऐकलं. ते मग बरोबर आहे त्यांचं उत्तर. कारण तेव्हा आत्म्याने फिलिपला सांगितले, त्यावेळी तू काय केलं? आत्म्याने सांगितलं, जा आणि त्याचा रथ गाठ. आणि दुसरंच वचन सांगतं, फिलिपाने तेव्हा काय केलं? धावत गेला. शिस्तात नाही गेला, रथ गाठायचा होता. रथ किती फास्ट असतो. आणि तो फिलिप कसं जाणार? असं चाललं असतं का? गाठलं असतं का?
पवित्र आत्म्याचा प्रभाव त्याच्यावर पडला. पवित्र आत्म्याने त्याला सांगितले की आत्म्याने त्याला फिलिपला सांगितलं जा आणि त्याचा रथ गाठ. रथाचं स्पीड खूप असतं प्रियानो, रथाचं स्पीड खूप फास्ट असतं. आणि तो पण चांगल्या व्यक्ती, हा जो हबशी शंड होता, मोठा प्रतिष्ठित व्यक्ती होता. आणि एलियाच्या काळात देखील एक रथ होता. त्या राजाला सांगितलं त्यानं तू रथ गाठ आणि जा, नाही तर तुला जाता येणार नाही. आणि सुपर नॅचरली आलिशा म्हणलो, एलिया त्या राजाच्या आधी तिथं पोहोचलेला आहे. सुपर नॅचरल रथ त्याच्याकडे होता, अग्नीचा रथ त्याच्याकडे होता. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहत आहोत, या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट दिसते. 29 वचनामध्ये आम्हाला स्पष्ट दिसतं की पवित्र आत्म्याने फिलिपला सांगितले. पवित्र आत्मा आम्हाला नेहमी सांगतो. पवित्र आत्म्याचा प्रभाव त्या फिलिपवर पडला आणि तो मोठा प्रभाव त्या फिलिपवर पडल्यानंतर तो पवित्र आत्म्याच त्यानं ऐकलं. आपण सर्वजण म्हणूया, मोठ्यानं बोलूया, पवित्र आत्म्याचा प्रभाव, पवित्र आत्म्याचा प्रभाव. सर, पवित्र आत्म्यामध्ये जर आम्हाला वाढायचं असेल तर आमच्यावर प्रभाव पडला पाहिजे का नाही पडला पाहिजे? आणि आम्ही ऐकलं पाहिजे की नाही ऐकलं पाहिजे? पवित्र आत्म्यामध्ये माझ्या बहिणीनं, माझ्या भावानं, मला नम्रपणे मी तुम्हाला विनंती करतो की पवित्र आत्म्यामध्ये वाढले जा. पवित्र आत्म्यामध्ये जर वाढायचं असेल तर त्याच्या व्यक्ती तुमच्या आतमध्ये आहे, त्या व्यक्तीबरोबर तुमचे नातेसंबंध आहे. तुमच्या ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये असेल, देवाच्या आत्म्याबरोबर तुमचे नातेसंबंध असतील, रिलेशन असेल, पण त्या पवित्र आत्म्याचा प्रभाव जर तुमच्यावर पडत नसेल तर तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये वाढणार नाही तुम्ही. बरेच लीडर्स आहेत, त्या प्रत्येक माझ्या लीडर्सना सांगू द्या, जे फेसबुकच्याद्वारे कोणत्याही चर्चे लीडर्स असतील, कोणत्याही चर्चे लीडर्स असतील, त्या प्रत्येकाला मला सांगू द्या, तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला असाल, देवाचा आत्मा तुमच्याकडे तुम्हाला चालवत असेल, देवाच्या पवित्र आत्म्याबरोबर तुमचे नातेसंबंध घट्ट असतील, परंतु पवित्र आत्म्याचा प्रभाव तुमच्यावर पडत नसेल, मात्र एखाद्या तुमच्या शेजारी लीडरचा प्रभाव तुमच्यावर जास्त पडत असेल, वाढाल काय अधोगती होईल? सांगा काय होईल सचिन दादा? पवित्र आत्मा सांगतो एखाद्या व्यक्तीला क्षमा कर, परंतु दुसऱ्या लीडरला सांगतो नाही क्षमा करायची. त्यांचं तसंच असतं. कुणाचं ऐकायचं सांगा? मग पवित्र आत्म्याचं ऐकायचं आहे आम्हाला. कोणी आमचं सहकारी लीडर सांगेल असं आहे तसं सांगायचं, आम्हाला ऐकायचं नाही. कोणी जगिक व्यक्ती आम्हाला सांगेल असं कर तसं कर, आम्हाला ऐकायचं नाही. कोणी आमचं घरातील व्यक्ती आम्हाला सांगेल की असं कर म्हणजे असं होईल, आम्हाला त्या व्यक्तीचं देखील ऐकायचं नाही. आम्हाला ऐकायचं आहे पवित्र आत्म्याचं ऐकायचं आहे. पवित्र आत्म्याचा प्रभाव आमच्यावर पडला पाहिजे. पवित्र आत्म्याचा जो प्रभाव पडतो, पवित्र आत्म्याचा प्रभाव पडून आम्ही ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे कृती करायचं आहे. फिलिपाला सांगितलं तू जा आणि त्या हबशीखंडाचा रथ गाठ, आणि फिलिप गेलेला आहे, प्रभाव पडलेला आहे. काही लोक दुसऱ्या पायरीपर्यंत येतात. बऱ्याच वर्षानुवर्ष आत्म्याच्याद्वारे भरलेले लोक आहेत. आत्म्याच्याद्वारे ते म्हणतात की आम्हाला सर्व पवित्र आत्म्यानं सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आणि बऱ्याच वेळा सेवा करताना आम्ही विचार करतो का हो? देवाचं वचन येतं, बऱ्याच वेळा देव दृष्टांत देतो, बऱ्याच सेवकांच्याद्वारे वचन आमच्यापर्यंत पोहोचतो, जावा देवाची सेवा करा, अनेक लोकांना सुवार्ता करा, अनेक ठिकाणी जाऊन देवाची वर्शिप करा, देवाचं वचन घेऊन जा, अनेक लोकांना बंधनातून सोडवा, अनेक लोकांना तुम्ही मध्यस्थीचं कारण व्हा. नाही, आम्ही पूर्वी करत होतो, मग आता काय झालं? नाही, आता जरा आम्ही प्रभाव जरा पवित्र आत्म्याचा कमी केला आहे, हेच कारण आहे. आम्ही जरा दुसऱ्या माणसांचा आमचा प्रभाव खूप पडला, किंवा आम्हाला अनुभव घडतो. नाही हो, मी असं ह्या गावात जात होतो, ह्या सेवकांच्याद्वारे मदत मी करत होतो ह्या सेवकांना, तिथला असा अनुभव माझ्यावर झाला, असा वाईट अनुभव मला घडला की मी काय केलं, मी सेवाच बंद केली. तुम्ही काय केलं माहिती आहे काय? कोणाचं ऐकलं? कोणाचा प्रभाव तुमच्यावर पडला? त्या सेवकाचा. प्रियानो, आम्ही सर्व सेवक वर्ग देखील जगिक माणसं आहोत. आम्ही जगिक माणसाचा प्रभाव आमच्या पडू द्यावा की पवित्र आत्म्याचा प्रभाव आमच्या पडू द्यावा? आम्ही सेवाखाने बंद केलं. का बंद केलं? तर पवित्र आत्म्याचा प्रभाव आमच्यावर नाही पडला. पवित्र आत्म्याचं आम्ही ऐकलं नाही. माणसांचं आम्ही जास्त ऐकतो. इथं स्पष्ट दिसतं पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला वाढायचं आहे. बरेच असे सेवक सेविका आहेत की त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याने भरपूर ज्ञान दिलेलं आहे, भरपूर प्रगटीकरण दिलेलं आहे, भरपूर ॲबिलिटी त्यांची आहे, परंतु ते कुठेतरी जाऊन मोकळं करत नाहीत, कुठेतरी जाऊन ते कुणावर तरी रिलीज मोकळं करत नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्या नवीन गोष्टीने ते भरत नाहीत. आणि मग प्रार्थना केली जाते की देवा मला पवित्र आत्म्याने भर, नवनवीन प्रगटीकरण दे, देवा नवनवीन मला संदेश दे. कशासाठी?
केव्हा तू माझ्या पवित्र आत्म्याचं ऐकलंस? केव्हा पवित्र आत्म्याचा प्रभाव पडला? मी तुला सांगितलं अमुक अमुक गावात जाऊन या व्यक्तीला सुवार्ता सांग, या व्यक्तीला बंधनातून काढ. आम्ही गेलो का? इथं फिलिप सांगितल्या त्यानं रथ गाठलेला आहे, तो धावत गेलेला आहे. आमच्या मनाचा नाही, आमच्या विचारांचा प्रभाव आमच्या जीवनावर पडता कामा नाही, तर पवित्र आत्म्याचा प्रभाव आमच्या जीवनावर पडायला पाहिजे. आणि मग आम्ही गेलो पाहिजे. प्रियानो, पवित्र आत्म्याचा प्रभाव ज्यावेळी त्याच्यावर आला त्यावेळी तो हा फिलिप गेला आणि त्यानं रथ गाठला. आज खूप महत्त्वाचं आहे की पवित्र आत्म्याचा प्रभाव पडतो का? काय माणसांचा प्रभाव अधिक पडतो? आम्ही प्रत्येकजण विचार करूया. देवाचा आत्मा तुम्हाला प्रत्येकाशी स्पष्ट बोलत आहे. जे व्हिडिओ पाहत आहेत त्या प्रत्येक माझ्या भावा आणि बहिणीला मला सांगू द्या की पवित्र आत्म्याचा प्रभाव तुमच्यावर पडत आहे का? जर पवित्र आत्म्याचा प्रभाव तुमच्यावर नाही पडणार तर तुम्ही ऐकणार कोणाचं? ज्या व्यक्तींचा जैगिकरित्या ज्या व्यक्तींचा प्रभाव तुमच्यावर पडणार त्या व्यक्तीचं तुम्ही ऐकणार, त्या व्यक्तींचं तुम्ही ऐकणार. आणि मग पवित्र आत्म्यामध्ये आम्ही कसं वाढणार हो? पवित्र आत्म्यामध्ये आम्ही नाही वाढणार. पवित्र आत्म्यामध्ये आमची वाढ होणार नाही. पवित्र आत्मा खिन्न होणार. पवित्र आत्म्याची आग आम्ही स्वतः विझवणार. पवित्र आत्म्याची आग आम्ही स्वतः विझवणार. पवित्र आत्मा आग आहे, आग आहे. बायबल आम्हाला सांगतं तो आग आमची कायम पेटत राहायला पाहिजे. आम्ही थडगं नसून आम्ही एक जिवंत देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जो अग्नी आहे तो पेटत राहायला पाहिजे, पेटत राहायला पाहिजे, पेटत राहायला पाहिजे. नेहमी तो अग्नी पेटत राहायला पाहिजे. पवित्र आत्मा आग आहे आणि पवित्र आत्म्याच्या आगीला विसरू नका म्हणून बायबल सांगतं. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्याच्या नद्या, जिवंत पाण्याच्या नद्या, पवित्र आत्मा आत बसल्यानंतर ओव्हरफ्लोईंग व्हायला पाहिजे. जिवंत पाण्याच्या नद्या आमच्या जीवनातून वाहायला पाहिजेत. प्रियनो, जर आम्हाला पवित्र आत्म्यामध्ये वाढायचं आहे तर पवित्र आत्मा आज देखील आमच्यासाठी मध्यस्थी करतो आणि त्या मध्यस्थीचा प्रभाव आमच्यावर पडायला पाहिजे. नाही मध्यस्थी आम्ही नेमला आहे आणि त्या मध्यस्थीचं काहीही आमच्यावर प्रभाव पडत नाही. ती व्यक्ती सांगायला लागले अहो असू दे हे भांडण मिटवा, ठीक आहे तुमचे 10,000 द्यायचे आहेत ना, ते 5,000 देतो म्हणतात कारण त्यांचं पण नुकसान झालं आहे. पण आम्ही त्या व्यक्तीचं ऐकत नाही. 5,000 पण मग मिळत नाही त्या व्यक्तीला. आम्ही ऐकणं खूप गरजेचं आहे. प्रियानं, मध्यस्थी आहे तर त्या मध्यस्थीचं आम्ही ऐकायला पाहिजे. आम्ही मध्यस्थी घेतो पण मध्यस्थी कशासाठी घेतो तर त्या मध्यस्थीनं आमच्या पद्धतीनंच वागायला पाहिजे. मध्यस्थीनं दुसरं काय सांगायचं नाही. माझ्या ज्या मनात आहे त्या पद्धतीनं मध्यस्थीनं सांगायचं. पवित्र आत्म्याचं आम्हाला ऐकायला पाहिजे कारण तो आमचा मध्यस्थी आहे. प्रियानो, आम्हाला खूप गोष्टी आम्हाला ह्यामध्ये पाहायला मिळतात आणि आम्हाला जायचं आहे. आम्ही वाचूया प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि 19 वचन. परंतु पेत्र व योहान त्याला उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. काय म्हणतं देवाचं वचन? पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे, देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य, देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. हे तुम्हीच ठरवा. कारण आम्ही लोकांचं ऐकायचं आहे का देवाचं ऐकायचं आहे? देवाचा पवित्र आत्म्याचा प्रभाव आमच्यावर पडायचा आहे की लोकांचा प्रभाव पडायचा आहे? इथं पेत्र आणि योहानाला सांगितलेलं येशूचं नाव घ्यायचं नाही, येशूचं नाव घ्यायचं नाही. तर ते म्हणतात येशूच्या नावाने प्रचार करू नका. त्यांना गप करण्यासाठी प्रयत्न केला जात होता. परंतु त्या ठिकाणी पेत्र आणि योहान म्हणत आहे आम्ही माणसांचं ऐकावं का? देवाचं ऐका सोडून माणसाचं ऐकावं मी? प्रिय, आज देवाचा आत्मा तुमच्या स्पष्ट बोलत आहे. स्पष्ट देवाचं इन्स्ट्रक्शन तुम्हाला प्रत्येकाला आहे. आमच्यावर पवित्र आत्म्याचा प्रभाव पडू द्या. ज्यावेळी तुम्ही तुमच्या जीवनावर पवित्र आत्म्याचा प्रभाव पडाल त्यावेळी नक्कीच तुमची पवित्र आत्म्यामध्ये वाढ होईल. जे पती पत्नी आहेत त्यांना मला खास सांगू द्या. जे पती पत्नी आहेत मला त्यांना खास सांगू द्या. पती पत्नीसाठी आणि पत्नी पतीसाठी महत्त्वाचे आहेत कारण पवित्र आत्म्याने ते दोरखंडाने बांधलेले आहेत. परंतु काही वेळा पती काय करतो? पत्नीच ऐकतो, पत्नीचा जास्त प्रभाव पडतो. काही वेळा पतींचा पत्नीवर प्रभाव पडतो आणि या पवित्र आत्म्याचा प्रभाव दोघांवर पडत नाही. प्रियानो, पवित्र आत्मा पती पत्नी आणि पवित्र आत्म्याच्या दोरखंडानं तुमच्या ह्या तीरपंधरी जो दोरखंड आहे त्यानं बांधले जा. एक पतीची दोरी आहे, समजा एक दोरी आहे आणि मी तोडतो एक दोरी, दुसऱ्या मग पतीनंतर पत्नीची दोरी आल्यानंतर जरा ताकद जास्त लागते, सहजासहजी तुटत नाही, लय ताकद लावावं लागते. आणि जेव्हा तिसरी दोरी त्याला जोडली जाते, तिसरा 3 पदरी जो दोरखंड आहे तो केव्हाही तुटत नाही. तर पवित्र आत्म्याच्या दोरखंडानं तुमचं नातेसंबंध घट्ट करा. एकमेकाला सांगा
आपलं एकमेकांचा प्रभाव एकमेकांवर पडण्यापेक्षा, एकमेकांचं ऐकण्यापेक्षा आपण दोघंही पवित्र आत्म्याचं ऐकूया आणि पवित्र आत्म्याप्रमाणे करूया. देवबाप नक्कीच पती पत्नींना आशीर्वादित करेल. आणि शेवटी आपण पाहूया गलती करास पत्र 5वा अध्याय 25वं वचन आपण काय सांगतं. आपण जर आत्म्याच्या साह्यानं जगतो, काही लोक म्हणतात पवित्र आत्मामध्ये माझ्यामध्ये आहे, आत्मा मला चालवतो, आत्मा मला चालवतो. वचन सांगतं आपण जर आत्म्याच्या सामर्थ्यानं जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आत्म्याने जर जीवन आम्ही जगतो, आत्म्याच्या सामर्थ्यानं जगतो तर आम्ही आत्म्याच्याच प्रेरणेने चालावे. जर आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही म्हणतो आणि जर आत्म्याप्रमाणे चालत नाही तर त्याला काय म्हणतात हो? लबाड. काय चांगला? मग काय होतं? जसं ते हानन्य आणि जो सफिरा ज्याने पवित्र आत्म्याशी लबाडी केली आणि त्याचं जीवन देखील संपलेलं आहे. इथं वचन सांगतात जर आम्ही आत्म्याच्या सामर्थ्यानं जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे, एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. पोकळ अभिमान नको. आत्म्याच्या सामर्थ्यानं भरलेलं आहे मी, आत्म्याच्या साह्यानं भरलेलं आहे. आणि जरा पण प्रीती नसली तर मग एक पण फळ नसलं तर ते पवित्र आत्म्याचं तो चालत आहे का नाही चालत आहे? पवित्र आत्म्यानुसार जर आम्ही भरलेला आहे तर पवित्र आत्म्याप्रमाणे आम्ही चालायला पाहिजे. शेवटी गलती 5:16 देवाचं वचन म्हणतं मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. संत पौल म्हणत आहे गलती 5:16 मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे आत्म्याने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही. आत्म्याच्या वेळी आम्ही चालणार ते आम्ही देह वासनाच पूर्णच करणार नाही. आत्म्याचा प्रभाव आमच्यावर अधिक आणि अधिक होणार. मी प्रत्येकाला आज या वचनाच्या द्वारे मी सांगू इच्छित आहे. प्रियनाचा संदेश तुमच्यापर्यंत आलेला आहे. मी आज प्रत्येकाला विनंती करतो या येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये हा संदेश तुम्हाला मी पूर्णपणे रिपीट करणार आहे. आज देवाचं वचन तुमच्यापर्यंत येत आहे की पवित्र आत्म्यामध्ये कसे वाढाल, पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही कसे वाढू शकता. पवित्र आज बरेच लोकांचे प्रश्न आहेत की पवित्र आत्म्यामध्ये मला कसं वाढायचं आहे, मला त्याच्यासाठी काय करायला लागणार, कशा प्रकारची प्रार्थना करायला पाहिजे, कसं बायबल वाचायचं आहे, कशा गोष्टी करायचं आहे. बायबलचं वचन तुम्हाला सांगतं प्रियानं, पहिली गोष्ट आहे जो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये राहतो. 1 Corinthians 3:16 सांगतं तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहात. आम्ही कोणतीही गोष्ट करत असताना तो पवित्र आत्मा आमच्या आतमध्ये आहे, तो आमचा पार्टनर आहे, तो आमच्याबरोबर नेहमी राहतो. ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या ठिकाणी तो आमच्या सोबत असतं. आम्ही खोटं बोलताना, इतर गोष्टी करताना, चुकीच्या गोष्टीमध्ये असताना देखील पवित्र आत्मा आमच्यामध्ये असतो. पवित्र आत्म्यामध्ये जर आम्हाला वाढायचं आहे तर त्या व्यक्ती कुठं आहे आम्हाला माहीत पाहिजे. ती आमच्या सोबत आहे, ती आमच्या आतमध्ये आहे. पहिली गोष्ट ती व्यक्ती आमच्या आतमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत की पवित्र आत्म्यामध्ये जर आम्हाला वाढायचं आहे तर आम्हाला त्या व्यक्तीबरोबर आमचं नातेसंबंध घट्ट असणं गरजेचं आहे. आणि जर नातेसंबंध चांगले पाहिजे तर त्या व्यक्तीबरोबर रिलेशन आम्हाला त्या व्यक्तीबरोबर सहभागिता देणं गरजेचं आहे. जर पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला वाढायचं आहे तर पवित्र आत्म्याबरोबर आमचे घट्ट नातेसंबंध असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत बायबल आम्हाला सांगतं फिलिप्पी 2:1 यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता. जर आम्हाला पवित्र आत्म्यामध्ये वाढायचं आहे तर पवित्र आत्म्याबरोबर आमचे नातेसंबंध घट्ट पाहिजे, पवित्र आत्म्याबरोबर आमची सहभागिता पाहिजे. फेलोशिप विथ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याबरोबरचं नातेसंबंध घट्ट पाहिजे. आणि पवित्र आत्म्यामध्ये जर आम्हाला अधिक आणि अधिक वाढायचं आहे, पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला दिवसेंदिवस भरत जायचं आहे, चालत जायचं आहे, तर प्रियानो पवित्र आत्म्याचा प्रभाव आमच्यावर पडायला पाहिजे. फिलिप आणि हापशी संडाचं त्या ठिकाणी उदाहरण आहे. आम्ही पाहिलं प्रेषितांचे कृत्य 8व्या अध्यायाने 29 वचन, तिथं वचन म्हणतं तेव्हा आत्म्याने फिलिपला सांगितलं जा आणि त्या हापशी संडाचा रथ गाठ, आणि तो गेलेला आहे. पवित्र आत्म्याचा प्रभाव त्याच्यावर पडलेला आहे. प्रियानो पवित्र आत्म्याचा त्या व्यक्तीवर प्रभाव पडलेला आहे. आणि त्या 3 गोष्टींच्या द्वारे तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये अधिक आणि अधिक भरू शकता. देवबाप करो या छोट्या संदेशाच्या द्वारे देखील तुम्हाला तो आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.